लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणुका. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला आहे आणि लागलीच आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडते. मी आहे सध्या चाकूर तालुक्यातील रोहिणा जिल्हा परिषद गटातील रोहिणा या गावामध्येच. मुळात रोहिणा गाव हे थोडंसं जास्त मतदारांची संख्या असणारं गाव आहे, मोठं गाव आहे आणि या गावातील मी मतदानाच्या बूथवरती आलो आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात मतदारांची प्रचंड गर्दी आहे. पोलीस प्रशासन त्यांचं कामसुद्धा चोख बजावत आहे. एकंदरीतच कायदा व सुव्यवस्था राखली जाऊन अत्यंत चोख आणि अत्यंत व्यवस्थित सुरळीतरित्या ही मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. माझ्यासोबत काही महिला मतदार आहेत ज्यांनी मतदानाचा हक्कसुद्धा बजावला आहे. काय सांगशील बेटा, कशा पद्धतीचं मतदान प्रक्रिया चालू आहे? तू मतदानाचा हक्क बजावला का? हो, बजावला. बरं, काय सांगशील या माध्यमातून? तू आता एक छोटीशी मतदार आहेस, काय सांगणार तू? काय नाही, माझा हक बजावला आणि मी ज्यांनी चांगलं काम करेल त्यांनाच मत देईन. ओके, म्हणजे चांगला उमेदवार बघून चांगला जो काम करेल अशा उमेदवाराला हिनं मत टाकले. संबंध तुझ्या शेजारी पाजारी गावातल्या लोकांना काय सांगशील या माध्यमातून? मतदानाचा हक्क बजावायला सांगणार का? हो, सांगणार ना. बरं, तर सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा असंही म्हणते. ताई, झालं का मतदान? बरं, कसं झालं? व्यवस्थित झालं ना? छान झालं. बरं, थोडीशी गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे थोडंसं हे झालं, पण प्रशासनानं चांगली व्यवस्था केली आहे. हो हो हो. नक्की. आजी, काय सांगाल? मतदान करायला सांगा लोकांना. मतदान केलं, ज्याला करायचंय त्याला केलं. हो हो हा, आता त्याच्या पुढे सुविधा तेच त्याच्या हो, पण मतदान करणं हे गरजेचं होतं, गरजेचं केलं. होतं. हां. आपला राष्ट्रीय हक्क आहे मतदान करणं. केलं. हां. हा. तर एकंदरीतच पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचं काम चोख बजावत आहे. कायदा व सुव्यवस्था सुद्धा राखली जाते आणि प्रशासनाच्या वतीनं अत्यंत चांगलं कार्य या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतं. एकंदरीतच मतदाराच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. आपण पाहू शकता हे मतदान जे आहे ते 6 वाजेपर्यंत आहे. दादा, काय सांगाल संबंध जनतेला मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात? बजावण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं, सगळ्यांनी मतदान करावं, लोकशाहीला बळकट केलं पाहिजे. लोकशाहीला बळकट करायला पाहिजे आणि सगळ्यांनी हक्क बजावला पाहिजे. नक्कीच. घरी बसून रुसून आपला हक्क आहे, त्या हक्कातून एका मतदानातून आपला हक्क बजावणं महत्वाचं आहे. नक्की. आता अजून काही मतदार आहेत जे की आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथं आलेले आहेत. काय सांगाल दादा, आज मतदान ची प्रक्रिया सुरू आहे रोहिणा गावात. आज पाहू शकता मतदानाची प्रक्रिया एकदम सुरळीत चालू आहे. या माध्यमातून संबंध जनतेस आपण काय सांगाल एक मतदार म्हणून? सगळ्यांनी मतदान करावं, घरी न बसता सगळ्यांनी मतदाराचा हक्क बजावावा आणि जो उमेदवार आपल्याला योग्य वाटतोय, जो विकास कामे करतोय, तो उमेदवार निवडून चांगल्या उमेदवाराला मतदान करावं असं सगळ्यांना मी आवाहन करतो. विकासाला मत द्यावं, मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, कारण मतदान हा लोकशाहीचा कणा आहे. नक्कीच. हो. तर मतदान हा लोकशाहीचा कणा आहे आणि हा राष्ट्रीय अधिकार आहे आपला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेला आहे. श्रीमंत असेल तर त्यालाही एकच मत आहे, गरीब असेल तर त्यालासुद्धा एकच मत आहे, अपंग असेल तर त्यालासुद्धा एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणून हा जो अधिकार आहे हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण घरी न बसता बजावावा असं आवाहन संबंध मतदार बंधू भगिनी इथं करताना दिसत आहे. मतदान करून जो राजा आहे तो राजा जन्माला घालायचा आहे आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं सुशासन निर्माण करायचं आहे. त्यासाठी मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि एकंदरीतच ही मतदानाची प्रक्रिया आता सध्या पार पाडताना दिसते. उमेदवार जे आहेत ते त्यांच्या परीनं प्रचार करताना सुद्धा दिसत आहेत. कायदा व सुव्यवस्था इथं अबाधित राखली जाते. पोलीस प्रशासन त्यांचं कार्य चोख बजावत आहे. एकंदरीतच सुरळीत ही प्रक्रिया पार पाडताना आपल्याला दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट खैम शेख सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, रोहिणा.